नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य आणि ऊर्जा यांची लग्नानंतरची पहिली रात्र आहे. त्यासाठी शौर्यने खूप छान अशी तयारी केलेली आहे. दोघंही खूप छान दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दोघांचं नातंही छान असं फुलू लागलेलं आहे. पण याबद्दल विजयाच्या मनात मात्र खूपच राग आणि शंका आहे. तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. काही झालं तरी तिच्या मनात अशा शंका आहेत की जे सगळं काय घडलेलं आहे हे थांबलं पाहिजे. म्हणजे शौर्य आणि ऊर्जा एकत्र येता कामा नये, एवढीच गोष्ट विजया मनात धरून बसलेली आहे. आणि इकडे मात्र शौर्य आणि ऊर्जाचं नातं छान फुलू लागलेलं आहे. शौर्याने ऊर्जाच्या गळ्यामध्ये हिऱ्यांचा नेकलेस घातलेला असतो. शौर्य ऊर्जाला जवळ घेत असतो आणि तिला सांगत असतो की ऊर्जा, असाच एक एक दागिना मी तुझ्या अंगावरती घालणार आहे. म्हणजे तो माझ्या स्वतःच्या कष्टाचा असणार आहे असं शौर्य सांगत असतो. कारण शौर्याला माहिती आहे, जेव्हा घरातले दागिने ऊर्जा घालते तेव्हा मात्र तिला दडपण येत असतं. पण आता असं दडपण मी तिला येऊ देणार नाही असं शौर्य म्हणत असतो. आणि मग ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. शौर्य म्हणतो की अशाच मी बांगड्या तुझ्या हातामध्ये घालणार आहे. त्याचबरोबर असाच सोन्याचा कंबरपट्टा मी तुझ्यासाठी घेणार आहे असं सगळं शौर्य सांगत असतो. ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं असतं त्यावरून स्पष्ट होत असतं की शौर्याला ऊर्जाची खूप काळजी आहे. ऊर्जाबद्दल त्याला खूप वाटत असतं. या सगळ्या गोष्टी तिथे येत असतात. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की सुंदर असे बाजूबंद सुद्धा मी तुझ्यासाठी बनवणार आहे असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहत असते. शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांसाठी किती परिपूर्ण आहे ते आपल्याला माहितीच आहे. म्हणजे काही झालं तरीही ऊर्जाच्या मनात शौर्यबद्दलच्या असलेल्या भावना, फिलिंग हे तर आपल्याला माहिती आहे. पण शौर्य तर त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम ऊर्जावर करत असतो. त्याच्या मनात फक्त आणि फक्त ऊर्जाच आहे. त्याने कधीच दुसरं कोणाचा विचारही केलेला नसतो. तर इकडे आता शौर्य ऊर्जाला खाली बसायला सांगतो. म्हणजेच तिथे जी चेअर आहे त्याच्यावरती तिला बसायला सांगतो आणि तिला म्हणत असतो की थांब. मग ऊर्जा जेव्हा तिथं बसते तेव्हा शौर्य म्हणतो की आणखी एक सरप्राईज आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते काय झालं? तेव्हा शौर्य म्हणतो अगं थांब ग जरा, असं म्हणत तिला शांत करतो आणि तिला म्हणू लागतो की थांब. आणि मग ते सरप्राईज काय भारी असतं. शौर्याने स्वतःच्या हाताने म्हणजे तिच्यासाठी आणलेलं पैंजण असतं आणि ते पैंजण शौर्य हे सगळं जे काय आहे ते तिच्या पायामध्ये स्वतःच्या हाताने घालत असतो आणि तिला सांगत असतो की हे पैंजण मी स्वतः माझ्या हातांनी तुझ्या पायांमध्ये घालून देणार आहे. आणि असं म्हणत शौर्याने ते पैंजण जे आहे ते ऊर्जाच्या पायामध्ये घालायला घेतलेलं असतं. आणि शौर्य तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस, हे सगळं मी तुझ्यासाठी करणार आहे. ऊर्जा म्हणत असते की किती रे शौर्य, हे सगळं काय आहे, एवढं नको करू माझ्यासाठी. तेव्हा शौर्य म्हणतो की माझी बायको आहे ना, आणि मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि तुला छान असं मला नटवायचंय, सजवायचंय, हे मला सगळं आवडतं. म्हणजे एकीकडे शौर्य ऊर्जाचा स्वाभिमान जपत आहे, एकीकडे शौर्य त्याला वाटतं की ऊर्जाला कोणी काही बोललं नाही पाहिजे किंवा तिच्या कामाच्या बाबतीत सुद्धा तो तेवढाच तिच्या सोबत असतो, खंबीरपणे साथ देत असतो. आणि इकडे शौर्य ऊर्जासाठी वाटेल ते करायलाही तयार आहे. म्हणजेच एक चांगला नवरा, एक चांगला लाईफ पार्टनर, एक जोडीदार म्हणून शौर्य खरं तर ऊर्जा सोबत आहे. आणि तिला कुठल्याच गोष्टीमध्ये काही कमी पडलं नाही पाहिजे यासाठी सुद्धा तो काळजी घेत आहे. म्हणजे खरंच नवरा कसा असावा तर हे शौर्यकडून पाहायला मिळतं. तर इकडे शौर्य अगदी प्रेमाने ऊर्जेच्या सोबत आहे. तिच्या गालांवरून तो हात फिरवत असतो आणि तिला म्हणतो की आणखी एक सरप्राईज आहे. शौर्याचे हे सरप्राईजेस पाहून ऊर्जाला तर धक्काच बसत असतो. कारण तिला कळतच नसतं शौर्याने एवढं सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. इकडे अर्पिता मात्र वारंवार फोन करत असते, वारंवार शौर्याला फोन करत असते. पण शौर्याने फोन सायलेंट करून टाकलेला असतो. शौर्याला माहिती आहे की ऐन वेळी हिचा फोन येणार आणि अर्पिताचा फोन आल्यामुळं आमचं जे नातं आहे ते बिघडणार. कारण ऊर्जाला कुठेतरी जलस फील होत असतं. आणि ऑब्व्हियसली ऊर्जा जे काही बोलते ते काही चुकीचं नाही आहे. कारण अर्पिताचं जे काही वागणं आहे ते अति चाललेलं असतं. आणि शौर्यसुद्धा तिच्या प्रत्येक गोष्टीला हा करत बसतो. म्हणून तर ऊर्जाची तेवढी चिडचिड होत असते. इकडे मात्र आता अर्पिताच्या रूममध्ये विक्रांत आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय झालंय, बोलशील का माझ्याशी, सांग एकदा मला काय प्रॉब्लेम आहे तो, असं तो तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की नाही, काही नाही झालेलं. तेव्हा तो म्हणतो बोल काय झालं आता.
एवढी चिडचिड का चालली आहे? तेव्हा ती सांगत असते की मी शौर्याला कधीपासून फोन करते, पण शौर्य माझा फोनच उचलत नाहीये. मी त्याला वारंवार फोन करत आहे, त्याला विचारत आहे, आणि तेव्हा मात्र शौर्याला कळतच नाहीये, तो माझ्या फोनला रिप्लायच देत नाहीये. आणि त्यासोबतच आता मात्र गोष्टी खरं तर वेगळ्या घडत आहेत. मी वारंवार त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण जर त्याला कळत नसेल तर आता मी काय करू, असा विचार अर्पिताच्या डोक्यात आलेला असतो. आणि अर्पिता मात्र म्हणत असते की नाही, मला ना कळायला कळत नाहीये. तेव्हा तो म्हणतो की काही नाहीये, तू ना उगीच विचार करत आहे, विचार करू नकोस, ते तसेच आहे. तुझं काय माझं काय सेमच आहे, कारण यांनी या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत. आणि त्याच वेळी इकडे शौर्यच्या बाबतीत यांचं बोलणं चाललेलं असतं आणि शौर्याच्या बाबतीत हे सगळं चालू झालेलं आहे. आणि इकडे त्याने समजवलेलं आहे तिला त्याने शांत केलेलं असतं. आणि मग मात्र गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात. इकडे आजीसाहेबांचं चालू झालेलं असतं. आजीसाहेबांना खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळी आजीसाहेब म्हणत असतात की नाही, मला आता जाऊन सांगायला पाहिजे, कारण हा त्रास आता सहन होण्यापलीकडे गेलेला आहे. आणि आजीसाहेब ह्या आता म्हणतात की मी आदित्यकडे जाते आणि आदित्यशी याबाबतीत बोलून घेते. असा विचार आजीसाहेबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि आजीसाहेब आता आदित्यकडे जायला निघतात, पण त्यांना चालतानाही त्रास होत असतो. इकडे शौर्य ऊर्जाच्या मांडीवरती डोकं ठेवून असतो आणि शौर्य म्हणत असतो की खरंच आज ना मला खरंच खूप छान वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अशा पद्धतीने होतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण मी आज ना जाम खुश आहे, असं तो सांगत असतो. आणि त्यानंतर त्याने जे कानातले तिच्यासाठी आणलेले असतात ते कानातले तो म्हणतो की थांब, 1 मिनिट थांब, असं म्हणत तो ऊर्जाच्या जवळ जातो आणि ऊर्जाला म्हणतो की थांब. खरं तर शौर्य ऊर्जाच्या मांडीवरती झोपलेला असतो आणि ऊर्जाला मात्र हे सगळं पाहून खूप छान वाटत असतं. आणि त्याच वेळी ऊर्जा म्हणते काय झालं, तेव्हा शौर्य सांगू लागतो की थांब जरा वेळ, असं म्हणत शौर्यने तिला थांबवलेलं असतं. आणि त्याच वेळेस शौर्य तिला ते कानातले देतो. त्या क्षणी तिला आठवतं ते कानातले म्हणजे साधीसुधी गोष्ट नाहीये. ते कानातले म्हणजे ऊर्जाला शौर्यने पहिल्यांदा घेतलेले कानातले होते. आणि त्यावेळेस ऊर्जाने ते कानातले फेकून दिलेले होते. जेव्हा शौर्य आणि तिच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता तेव्हा ते कानातले तिनं टाकून दिलेले होते, पण ते कानातले शौर्यने जपून ठेवलेले होते. आणि ते कानातले आज शौर्य ऊर्जाला गिफ्ट म्हणून देत असतो. आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हे घे. ऊर्जा म्हणते काय आहे हे, तू अजूनपर्यंत ठेवलेत? तेव्हा शौर्य म्हणतो की हो, म्हणजे खरं तर पहिला दागिना मी तुझ्यासाठी हा घेतलेला आहे, असं तो सांगतो. आणि मग ऊर्जा म्हणते की खरंच, म्हणजे शौर्य मला कळतच नाहीये मी काय बोलू आणि कसं बोलू, कारण तू आत्तापर्यंत हे कानातले जपून ठेवले. तेव्हा तो म्हणतो की हो, कारण तुला खूप आवडलेले होते, पण आपल्या दोघांमध्ये जो काही वाद झालेला होता त्यानंतर हे कानातले तू घातले सुद्धा नाहीत आणि ते परत केलेले होते, पण मी जपून ठेवले होते आणि आज हे कानातले मी तुला देतोय. मान्य हे सोन्याचे नाही आहेत, खरे नाही आहेत, पण तुझ्या आवडीचे आहेत, तुला आवडलेले होते म्हणून मी ते घेतलेले होते, असं शौर्य सांगत असतो. आणि शौर्य जेव्हा ऊर्जाशी याविषयी बोलत असतो तेव्हा मात्र ऊर्जा खूप खुश होते. तिला खूप छान वाटतं, कारण शौर्य तिच्या बाबतीत किती विचार करतोय या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. आणि म्हणून तर ऊर्जा आज एवढी खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं. त्यानंतर इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात झालेली असते. दोघांनाही छान वाटत असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. शौर्यने ऊर्जाचा हात हातात घेतलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो की काही झालं तरीही मी माझ्या बायकोला आयुष्यभर सुखात ठेवणार आहे आणि कधीच तिची साथ सोडणार नाही, असं तो सांगत असतो. तेव्हा ऊर्जासुद्धा सांगत असते की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, असा शब्द ऊर्जाने सुद्धा आता दिलेला असतो. इकडे विजयाचा जीव कासावीस होतोय, काय करू, कसं करू कसं करू, मला या दोघांना वेगळंच केलं पाहिजे, हे दोघं एकत्र आलेच नाही पाहिजेत. हा जो काय तिचा गोंधळ चालू आहे ना प्रेक्षकांनो, तो खरंच भयानक असा आहे. कारण तिला जराही वाटत नाहीये की आपलाच मुलगा आहे, आपल्या मुलाचं आयुष्य घडतंय किंवा आपल्या मुलाची सुखी संसाराची सुरुवात झाली आहे, पण ते तिला नकोच आहे. तिला फक्त एवढंच हवं आहे की ऊर्जा आणि शौर्य वेगळे झाले पाहिजेत, तरच तिला आनंद होणार आहे. आणि त्याच पद्धतीनं तिनं विचार करत असते आणि तिने म्हणत असते की नाही, आता मी खाली जाते आणि जिन्यावरून पडण्याचं नाटक करते, जोरात ओरडते, आणि मग मी जिन्यावरून पडले की मग शौर्याला मी रात्रभर माझ्यापाशी बसवून ठेवेन
आजची रात्र तर जाईल, मग पुढचं पुढं बघता येईल, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती मात्र त्या पद्धतीने विचार करून आता जिना उतरत निघालेली असते. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही खरंच खूप खुश असतात. त्यांच्या नात्याची छान अशी सुरुवात झालेली असते. इकडे आजीसाहेब आता खाली येत असतात. त्या म्हणत असतात की नाही, मला आदित्यकडे गेलं पाहिजे, मला आदित्यला सांगितलं पाहिजे की मला त्रास होतोय. शौर्य ऊर्जाला मी उठवू शकत नाहीये, त्यांना डिस्टर्ब करायला नको. म्हणून आजीसाहेब आता आदित्यच्या रूमकडे चालत चाललेले असतात. आणि त्याच वेळेस हे सगळं जे काय आहे ते समोर येत असतं. म्हणजेच आजीसाहेब ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत असतात, ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असतात, त्यांना खरं तर त्रास होत असतो. त्यांना कळत नसतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवू. आणि जेव्हा त्या चालत चाललेल्या असतात तेव्हा मात्र त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांना कळतच नसतं की मी काय करते, मला काय होतंय, या कोणत्याच गोष्टी त्यांना कळत नसतात. आणि विजया मात्र विचार करतच निघालेली असते. विजयाच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की एकदा का मी गेले आणि पडले की मग मात्र जोरात ओरडणार आणि मग सगळ्यांना कळेल. हे सगळं तिचं चालू झालेलं असतं. आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं की आजीसाहेब अशा का चालतायत, त्यांना काय होतंय, त्यांना कोणता त्रास होतोय का, त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि जोरात ती ओरडते. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य आणि ऊर्जा धावत येतात. त्याचबरोबर आदित्य आणि दिव्यासुद्धा धावत येतात. कारण त्यांच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी अशी इमर्जन्सी आली आहे, म्हणून आई एवढी जोरात ओरडलेली आहे. तेव्हा ऊर्जासुद्धा शौर्याला म्हणते की मला असं वाटतंय की हा आवाज सासूबाईंचा होता ना, आणि ते आजीसाहेब म्हणून ओरडलेत ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं म्हणत आता दोघंही निघालेले असतात. कारण त्यांच्या लक्षात आलेलं असतं की तिथे काहीतरी इमर्जन्सी आहे, त्यामुळं आपण आत्ता इथे थांबलोय ही गोष्ट चुकीची आहे. आजींना चक्कर आलेली असते, त्यांना सोप्यावरती झोपवलं जातं. त्यावेळेस ऊर्जा त्यांच्या शेजारी बसलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता मात्र ऊर्जा म्हणत असते की शौर्य, नक्की काय झालं असेल, कारण मगाशी जेव्हा मी झोपायला येत होते ना तेव्हाच आजींना थोडासा त्रास होत होता. मी तेव्हा आजींना म्हटलं पण होतं, पण आजी मला म्हणाल्या की नाही मी ठीक आहे. मी त्यांना विचारलं होतं मी काही औषध वगैरे देऊ का, तर त्या काहीच बोलल्या नव्हत्या. आणि आत्ता हे सगळं घडतंय. तेव्हा शौर्य म्हणतो मग तू तेव्हाच का सांगितलं नाहीये मला. शौर्य जेव्हा असं विचारतो तेव्हा मात्र इकडे शौर्याने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की त्या मला बोलल्या की मी ठीक आहे, मला आता कशाची गरज नाहीये, म्हणून मी काही सांगितलं नाहीये, असं ऊर्जा सांगते. आणि मग दिव्या जाऊन पळत पाणी घेऊन येते. आजींच्या तोंडावरती पाणी मारलं जातं, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातो. ऊर्जा म्हणत असते की त्या बेशुद्ध झालेत, आपण त्यांना शुद्धीवर आणलं पाहिजे. असं म्हणत ऊर्जा त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. आता दिव्या त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. शौर्याला आता विजयाने सांगितलेलं असतं की जा पटकन तू यांना घेऊन ये जा, असं सांगितलेलं आहे. मग शौर्य धावत जातो, हर्षवर्धनला घेऊन येतो. हर्षवर्धन आता तिथं आलेला आहे. शौर्य त्याचबरोबर घरातले सगळेजण एकत्र जमलेले असतात. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांतच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन सुरू झालेला आहे. विक्रांत म्हणत असतो की काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण आता जर का ती तीर्था माझ्या हातून सुटली तर मी शांत राहणार नाही, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आता विक्रांतचे वडील म्हणजे दिग्विजय शिर्के तिथं पोहोचलेले असतात. आणि दिग्विजय शिर्के तिथं आल्यानंतर ते म्हणत असतात की काय चाललंय नक्की तुझं, कोणाच्याबद्दल बोलतोय, कोणाला उचलायची तयारी आहे, कोणाची माहिती काढायचं चालू आहे. त्याला आता कळलेलं असतं की त्या मुलाचं नाव गौरव आहे. इथंपर्यंतच्या गोष्टी समजलेल्या असतात. आणि गौरवला ताब्यात घ्यायचा आणि त्याची वाट लावायची हा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे दिग्विजय शिर्के विचारतो काय चाललंय. तेव्हा तो सांगतो की तुम्ही बसा त्या हर्षवर्धन जहागीरदारवर विश्वास ठेवत, आणि तो तुम्हाला फसवत राहतोय, तुम्हाला कळतही नाहीये की त्याने तुम्हाला फसवले का काय केले. अहो तुमच्या दोन्ही मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय तो माणूस, आणि तुमच्या लक्षातही येत नाहीये. असं म्हणत तो बोलत असतो. तो म्हणतो की आता इथून पुढे माझी मी बघेल, माझ्या लग्नाचा मुहूर्त कसा काढायचा ते, त्यासाठी मला तुमची गरज नाहीये. तेव्हा तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो दिग्विजय शिर्के की तू काही करणार नाहीयेस, तू काही करणार नाहीये. पण हा मात्र ऐकायलाच तयार नाहीये. हा पेटून उठलाय. काहीही झालं तरीही मला माहिती आहे की मी काय करायचं आहे, एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं. आणि आता मात्र इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आजींचं चेकअप करतात आणि सांगतात की डोंट पॅनिक, म्हणजे तुम्ही काळजी करायची गरज नाही,
त्यांना खूप दिवसभर दगदग झाली, त्यामुळं खाल्लेलं पचलेलं नाहीये आणि ॲसिडिटी झालेली आहे, अशा सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तेव्हा डॉक्टर सांगत असतात की हे बघा, ही औषधं मी लिहून देतोय. आदित्य ती औषधं आणण्यासाठी जात असतो. आजी म्हणत असतात की मला खूप आता झोप येते, मी आता झोपते, तुम्ही इंजेक्शन दिलेलं आहे, मला बरं वाटतंय, मी ती औषधं आहेत ना उद्या घेईल, उद्यापासून चालू करूया. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही नाही, अजिबात चालणार नाही, उद्यापासून नाही, ती औषधं आजपासूनच चालू करावी लागणार आहेत, असं इकडे डॉक्टर सांगत आहेत. आणि तेव्हा मात्र विजया म्हणत असते की हो. मग आदित्य आता डॉक्टरांना सोडायला जातो. या सगळ्या गोष्टी घडत असतात, छान पद्धतीने सगळं चाललेलं होतं, पण मध्येच काहीतरी गोंधळ होतो आणि अशा पद्धतीने सगळ्या अडचणी येत जातात. आता आजी समजवण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत आहेत की मी ठीक आहे, एवढी काळजी करायची गरज नाही, पण ऐकायला मात्र कोणीच तयार नाही. आणि त्याच वेळी इकडे आजींचं म्हणणं असतं की अरे मला काय म्हणायचं आहे ते तरी समजून घ्या. पण सगळेजण आजींना आता सांगत आहेत की अजिबात नाही. डॉक्टर सांगतात की त्यांची बॉडी डिहायड्रेट होऊन देऊ नका, त्यांची काळजी घ्या, लिक्विड त्यांच्या शरीरात जास्त गेलं पाहिजे, मी ORS लिहून देतोय ते आणा, असं सगळं डॉक्टर सांगत आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो मी घेईल काळजी. आता ऊर्जाने ही सगळी जबाबदारी घेतलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याच वेळी तिथे शौर्य आलेला असतो. विजया पॅनिक झालेली असते. शौर्य म्हणतो असतो मॉम काय झाले मला सांग. तेव्हा ती सांगते की डॉक्टरांनी सांगितले की रात्रभर कोणीतरी आईसाहेबांच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि जर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना हार्ट अटॅक वगैरे येण्याची शक्यता आहे. आता हर्षवर्धनला धक्का बसतो की डॉक्टरांनी हे सगळं कधी सांगितले आणि ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात. तेव्हा ऊर्जा म्हणते की मी थांबेल आजीसाहेबांपाशी रात्रभर, काहीच हरकत नाहीये. म्हणजेच हे सगळं जे काय घडत आहे ते फक्त आणि फक्त जाणून बुजून केलेलं नाटक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मुद्दामहून केलेल्या आहेत, हे जाणून बुजून केलेलं आहे. कारण विजयाला माहिती आहे की काही झालं तरीही ही दोघं आजीची साथ सोडणार नाहीत आणि म्हणूनच विजयाने हे सगळं केलेलं असतं आणि हे हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.